कांग्रेस नेता लगातार आरोप लगा रहे हैं कि राज्य सरकार लाडली बहन योजना में जनता का पैसा लुटा रही है। सोमवार को कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने भी ऐसा ही आरोप लगाया था। उद्योग मंत्री उदय सामंत ने आज रत्नागिरी में मीडिया से बात करते हुए इसका जवाब दिया। कांग्रेस नेताओं को हमें बताने की जरूरत नहीं है। सामंत ने कांग्रेस नेताओं को सलाह दी कि लाडली बहन योजना का जवाब लाडली बहन योजना से दिया जाना चाहिए। मुख्यमंत्री माझी लाडकी आणि त्याच्यातला निधी महाराष्ट्रातल्या 2,20,00,000 महिला भगिनींना मिळू नये यासाठी कोर्टामध्ये जाते, यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाते। त्या काँग्रेसनं आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही। महिलांच्या मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकार हे कटिबद्ध आहे, परंतु कुठच्याही गोष्टीचं राजकारण करावं हे कदाचित आचारसंहितेला 8 दिवस राहिल्यामुळे काँग्रेसला तेवढंच कळतं। काँग्रेसनी पहिलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्याच्यामध्ये 2,20,00,000 महिलांचा समावेश आहे, भगिनींचा समावेश आहे, ती योजना बंद करावी म्हणून कोर्टामध्ये का गेले याचं उत्तर महिला भगिनींना देणं गरजेचं आहे। महान्यूज 7 ब्युरो रिपोर्ट रत्नागिरी।